Okay, done with the present marking. Is my screen visible? Okay. So let's continue with the yesterdays. Yes. ओके. चला. इथे आपल्याला वाक्य, वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ दिलेत. ऑप्शन्स दिलेले आहेत तुम्हाला. आय एम शेअरिंग द स्क्रीन. आय विल लेट यू नो व्हॉट आर द ऑप्शन्स अँड अकॉर्डिंगली तुम्ही चॅट बॉक्स मध्ये आन्सर लिहायचा आहे. प्रतीक्षा करणे, प्रतीक्षा करणे, वाटेने जाणे, वाट बघणे, वाट लावणे. वाट बघणे. येस. येस, वाट बघणे, प्रतीक्षा करणे, वाट बघणे. त्यानंतर आहे पारखा होणे, वंचित होणे, दुरून बघणे, दुस्वास करणे. वंचित होणे. येस, व्हेरी गुड. सी दिस इज ग्रामर, सो डोंट गेट इट पर्सनली की हे 7च्या बुक मधला आहे की 5च्या बुक मधला आहे की 9च्या 8च्या बुक मधला आहे. डो नॉट गो लाईक दॅट. हा ग्रामर आहे आणि सगळीकडे आपण हेच ग्रामर शिकत असतो. ओके. पारद होणे, पारद होणे, भक्ष शोधणे, भक्ष होणे, शिकार होणे. पारद होणे, भक्ष होणे आणि शिकार होणे हे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत. राईट. येस. ओके. आता आपण शिकलेलो आहोत केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. वाक्यांचे हे पण प्रकार आहेत जे आपण शिकलेलो होतो. ओके. एकदा पुन्हा पहा. केवल वाक्यामध्ये एकच विधान असतं, त्यामुळे एक उद्देश किंवा एकच विधेय असतं. केवल वाक्य हे विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी किंवा नकारार्थी यातील कोणत्याही प्रकारचे असू शकते. ती रोज सकाळी लवकर उठते, तो कसोटी सामन्यात खेळतो. ओके, अशा प्रकारचं. म्हणजे केवल वाक्य कोणताही विधानार्थी लिहा, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी, नकारार्थी कोणत्याही प्रकारचं वाक्य जे सिंगल आहे, सिंगल एक वाक्य आहे, त्याला आपण केवल वाक्य म्हणायचं. ओके. चला मग लिहा एक केवल वाक्याचं एक्झाम्पल लिहा चॅट बॉक्स मध्ये. मोनिका गावी जात आहे, मी आज शाळेत गेली होती. चला राईट डाऊन फास्ट. ओके. ओके. त्यानंतर आपण पाहूया मिश्र वाक्य. ही मिश्र वाक्य बघा कोणती आहेत. जेव्हा मनात येईल तेव्हा मी गावाला जाईन. पावसाळा आला की आकाशात काळे ढग जमतात व पाऊस पडू लागतो. एक दोन किंवा त्यापेक्षा अधिक वाक्य जेव्हा वाक्यात जोडली गेलेली असतात आणि ती एकमेकांवर अवलंबून असतात, तेव्हा आपण त्यांना मिश्र वाक्य म्हणतो.
अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असणारे वाक्य मुख्य वाक्य असते, तर मुख्य वाक्यावर अवलंबून असणारे वाक्य गौण वाक्य असते. ओके, मिश्र वाक्य पण आपण शिकलेलो आहोत. राईट वन एक्झाम्पल फॉर दिस. लिहा एक्झाम्पल. मी शाळेत जाऊन उपक्रम पूर्ण करेन. वाचाल तर वाचा. येस. मी पावसाळ्याच्या अगोदर गावी जाणार आहे, कारण पावसाळ्यात गावी खूप पाऊस पडतो. येस. जेव्हा अभ्यास कराल तेव्हाच पास व्हाल. मी अभ्यास केला म्हणून मला माझी परीक्षा सोपी गेली. आम्ही फिरायला गेलो होतो, तिकडे खूप मजा आली. आलास. ओके, त्यानंतर आहे संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्यात दोन वाक्य असतात आणि ती दोन वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात. आपण अव्यय पण शिकलोय. येस. आणि किंवा ही सगळी उभयान्वयी अव्यय आहेत. ओके, मग मंदा रोज सकाळी गणिताचा अभ्यास करते आणि संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते. मिहीर खो खो किंवा लंगडी या खेळात भाग घेईल. या वाक्यांमध्ये आणि किंवा या दोन प्रकारची उभयान्वयी अव्यय आपण वापरलेली आहेत. ही दोन्ही वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात, पण ती स्वतंत्र नसतात. म्हणजे ती दोन केवल वाक्य असतात. अर्थाच्या दृष्टीने ती एकमेकांवर अवलंबून नसतात. ते एक जोड वाक्य असते. ओके, बघा मिश्र वाक्याप्रमाणे ही वेगवेगळी आहेत का? नाही, ही जोड वाक्य आहेत. चला लिहा संयुक्त वाक्याचं उदाहरण. मला वाचायला खूप आवडते. ओके, मी अभ्यास करणार आणि खेळायला जाणार. मी सकाळी शाळेत जाईन आणि दुपारी अभ्यास करेन. येस. मी उद्याला जाईन किंवा नाही. तू जाशील का? ओके, ओके. त्यानंतर बघूया आपण पत्र आहे, आभार पत्र. ओके, आपण ऑलरेडी पत्र कसं लिहायचं ते पण शिकलेलो आहोत. आता कोणीतरी हे पत्र वाचून दाखवा मला, म्हणजे सगळ्यांना आवाज ऐकू जाईल असं छान प्रकारे. सब्जेक्ट वाचा, उजव्या कोपऱ्यात काय लिहिलंय ते वाचा, डाव्या बाजूला सुरुवातीला काय लिहिलंय, कसं लिहिलंय, शेवट कसा करायचा ते वाचा. ओके, हँड रेज करा. कुणीतरी चांगल्या आवाजात सगळ्यांना आवाज जाईल, सगळ्यांच्या कानावर हे पत्र पडेल अशा प्रकारात ते वाचायचं आहे. येस दीपिका. हॅलो मॅम. येस. सुमित पडवळ, विद्यावर्धिनी विद्यालय, सब्जेक्ट पासून वाचायचंय दीपिका. ओके. आभार पत्र. सुमितच्या शाळेत 14 नोव्हेंबर रोजी बाल दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सुमित पडवळ शाळेतील सांस्कृतिक विभागाचा विद्यार्थी प्रतिनिधी आहे. बाल दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून उपस्थित असणाऱ्या डॉक्टर हेमंत साळवे प्राचार्य यांचे आभार मानण्यासाठी सुमितने त्यांना पत्र पाठवले आहे. ते अभ्यासा. सुमित पडवळ, विद्यावर्धिनी विद्यालय, उस्मानाबाद, पिन 413501, दिनांक 15/11/2020. प्रति डॉक्टर हेमंत साळवे, प्राचार्य, कला व वाणिज्य महाविद्यालय, उस्मानाबाद, पिन 413501. आदरणीय महोदय स न व्ही. 14 नोव्हेंबर रोजी बाल दिनाच्या निमित्ताने आमच्या शाळेच्या कार्यक्रमासाठी आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात व आम्हा सर्व मुलांना मार्गदर्शन केले. याबद्दल सांस्कृतिक विभाग व शाळेच्या वतीने मी आपले आभार मानत आहे. आपल्या अध्यक्षीय भाषणातून आपण पंडित जवाहरलाल नेहरू
व विद्यार्थी यांच्याबद्दल अनेक कथा सांगितल्या. त्या कथा आम्हा सर्व विद्यार्थ्यांना खूप आवडल्या. तसेच विद्यार्थी कसा असावा याबाबतही आपण मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनातून आम्हाला निश्चितच नवी दिशा मिळाली आहे. खरे तर आपला रोजचा दिवस कामांमध्ये अत्यंत व्यस्त असतो. त्यातूनही वेळ काढून आपण कार्यक्रमास उपस्थित राहिलात याबद्दल आपले पुनश्च मनापासून आभार. आपला नम्र सुमित पडवळ, सांस्कृतिक विभाग, विद्यार्थी प्रतिनिधी. ओके. सगळ्यांनी ऐकलंय. आपण ज्या प्रकारे लेटर रायटिंग घेतलं होतं ते सगळे पॉइंट्स इथे कव्हर झालेले आहेत. येस. आता तुम्हाला एक्झाम मध्ये लेटर लिहायला आलं तर अशा प्रकारचं लेटर तुम्ही लिहू शकता. ओके. नेक्स्ट इज ओके. इथे बघा तुम्हाला चौकटी वाचा आणि त्यामध्ये म्हणी दिल्या आहेत त्या शोधा. पहिली चौकट वाचा. लिहा, चॅट बॉक्स मध्ये लिहा कोणती म्हण आहे या चौकटीत. बघितली सगळ्यांनी? चला चॅट बॉक्स मध्ये लिहा. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. येस, व्हेरी गुड. येस. हे बघा, ही चौकट बघा. बघितली सगळ्यांनी? लिहा. एक ना धड भाराभर झुंज. भाराभर असतं हा, भराभर नाही, भाराभर. त्यानंतर तुमची तिसरी चौकट आहे ही बघा. ओके. लिहा. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता आहेत तुमचे शब्दसिद्धी. ओके. शब्द कसा बनतो हे पाहणे याला शब्दसिद्धी म्हणायचं. आणि आपण हे सगळे शिकलेलो आहोत. तर त्यामध्ये तत्सम, तद्भव, देशी व परभाषी अशा 4 प्रमुख प्रकार पडतात. ओके. मग आता तुम्हाला तत्सम शब्द बघा काय असतात. संस्कृत भाषेतील शब्द जसेच्या तसे म्हणजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल न करता जेव्हा मराठीमध्ये वापरले जातात तेव्हा त्यांना आपण तत्सम शब्द म्हणतो. ओके. मग लिहा एक एक्झाम्पल तत्सम शब्दाचं. तत्सम शब्दाचं एक्झाम्पल लिहा. संस्कृत भाषेतून जसेच्या तसे आलेले, त्यांच्या रूपामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही. पुष्प. येस. कन्या. एकम. अग्नी. चित्र. येस. जल. येस. नेक्स्ट बघा तद्भव शब्द. संस्कृत भाषेतील अनेक शब्द जसेच्या तसे न येता त्यांच्या रूपात काही बदल होऊन मराठी भाषेत वापरले जातात ते शब्द, त्यांना आपण तद्भव शब्द म्हणतो. ओके. संस्कृत भाषेतील शब्द पण त्यामध्ये आपण रूपांतर करतो. जसं दुग्ध, दूध, ग्राम, गाव. एक एक्झाम्पल लिहा.
ओके गुड. नेक्स्ट आहे तुमचं देशी शब्द. जे शब्द अन्य भाषातून आलेले नाहीत अशा मूळ शब्दांना देशी शब्द म्हणतात. चिमणी, वांगे, झोप, डोळे, दगड, झाड, हाड, बाजरी, गुडघा वेगळ्या कोणत्याही भाषेतून नाही तर आपल्याच मराठी भाषेतील शब्द आहेत त्यांना देशी शब्द म्हणायचं. लिहा चॅट बॉक्स मध्ये. येस. येस. नेक्स्ट परभाषीय शब्द. जसे संस्कृत मधील इतर शब्द आपल्या मराठी भाषेत आढळतात तसे संस्कृत शिवाय इतर भाषातील शब्द देखील मराठीत आढळतात त्यांना आपण परभाषीय शब्द म्हणतो. जसं हिंदी मधील दाम, करोड, मिठाई, भाई, बेटा, कानडी मधील भाकरी, गुढी, विळी, ताई, अडकित्ता. माईक सगळ्यांनी बंद ठेवा. इंग्रजी मधील बॅट, पेन, टेबल, फी, डॉक्टर, बस, फाईल. पोर्तुगीज पगार, बटाटा, पेरू, चावी, कोबी. फारसी पेशवा, अत्तर, कामगार, सामान, हकीकत. अरबी मेहनत, इनाम, हुकुम, अर्ज, जाहीर. तेलुगू अनारसा, चेंडू, गदारोळ, ताळा. गुजराती डब्बा, दादर, शेट, घी, रिकाम टेकडा. चला एक एक्झाम्पल लिहा फक्त. ओके मग तर कोणत्याही भाषेतील असू शकतात. येस. ओके नेक्स्ट बघूया काय आहे. ओके डन. ओके 7th standard yours is done. Okay, any doubts? Any doubts? 7th standard. Okay, now we will go for the 6th standards book. 6th standard कोणाकोणाचा मराठीचा पेपर बाकी आहे सांगा मला. 6th standard टीचर माझं हँड रेज करा. सिलेबस माहिती आहे किती लेसन आहेत ते. आदेश येस किती लेसन आहेत. बाबांचं पत्र नंबर 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 पहिले चेक कर. हेच आहे का बुक? बालभारतीचं बुक आहे का? नाही काय सुलभ भारती सुगम भारती की येस सुगम भारती ना. येस 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 सगळे इंग्लिश मीडियम वालेच आहेत का इथे? हाऊ 7th standard has same book and 6th standard has different? 7th standard ला सगळे 8th standard तुमचं पण मराठी आणि इंग्लिश मीडियम वाल्यांचं बुक वेगवेगळं आहे का मराठीचं? 8th 5th yes. Then how for 7th standard it is same? येस आदेश सांग मला लेसन नंबर. टीचर तुमचा पुस्तक वेगळं आहे. कोण बोललं हे? टीचर मी मग मी विचारलं ना तुला सुगम भारती आहे की बाल भारती आहे? सुलभ भारती
मग माझ्याकडे बुक नाहीये. हे नाही का टीचर इथे दिसतंय ते आहे का? नाही. ओके ओके, देन इट्स ओके. 8th स्टँडर्ड. 8th स्टँडर्ड, फर्स्ट चेक द बुक्स. निधी, इज दिस? येस और नो, माईक ऑन करून सांगायचंय. नो मॅम. नो. दिस वन? नो मॅम. स्टील नो. कोणते बुक्स आहेत मग तुम्हाला? लेट इट बी, वी विल टेक ग्रामर ओनली. ओके, लेट इट बी. I will take 3 to 4 lessons grammar only if it is related. ओके, जर रिलेटेड ग्रामर असेल तर तेच आपण घेणार आहोत. मॅम, ही आमची इंग्लिशची बुक आहे, फक्त ही मराठीमध्ये आहे. येस. ओके, बघा इथे खालील वाक्यांचा प्रकार ओळखा आणि काळ ओळखा आहे. ओके, आपण हे ऑलरेडी शिकलो आहोत. सो लेट स्टार्ट. पहिला प्रश्न आहे, खालील वाक्यातील काळ ओळखा. जलपर्णी काढण्याचे काम सुरू होईल. लिहा चॅट बॉक्स मध्ये. भविष्यकाळ. मदतीचा हात लगेच पुढे आला. मदतीचा हात लगेच पुढे आला. लगेचच पुढे आला वर्तमान काळ आहे. वर्तमान काळ आहे, भूतकाळ नाही. त्यांनी मुलाला नौका शिकवण्याचे ठरवले होते. त्यांनी मुलाला नौका शिकवण्याचे ठरवले होते. भूतकाळ. आवाज येतोय ना माझा क्लिअर? पंढरपूरला लोक चालत जातात. पंढरपूरला लोक चालत जातात. वर्तमान. आता खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. पण तसा प्रयत्न यशस्वी होईल का? पण तसा प्रयत्न यशस्वी होईल का? कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? प्रश्नार्थी. येस, व्हेरी गुड. पण एवढं मोठं कार्य. पण एवढं मोठं कार्य. वाक्य बघा. उद्गारार्थी. येस. त्यांना थकवा जाणवत नव्हता. त्यांना थकवा जाणवत नव्हता. विधानार्थी. येस. कचरा काढायला स्वतःचेच हात वापर. कचरा काढायला स्वतःचेच हात वापर. आज्ञार्थी. येस.
ओके, इथं वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ दिले आहेत. तुम्हाला राईट ऑप्शन सांगायचं आहे. ब्रह्मांड आठवणे, कायमची गरिबी असणे, शांत पडून राहणे, अनिश्चिततेतून येणारी अस्वस्थता, असहाय्यतेतून भीती वाटणे. ब्रह्मांड आठवणे. येस, थर्ड और फोर्थ. ब्रह्मांड आठवणे म्हणजे असहाय्यतेतून भीती वाटणे. हुरहुर वाटणे म्हणजे अनिश्चिततेतून येणारी अस्वस्थता. ओके. 18 विश्वे दारिद्र्य असणे. 18 विश्वे दारिद्र्य असणे, कायमची गरिबी असणे. निश्चित पडणे, शांत पडून राहणे. इथे शब्दांसाठी विरुद्ध अर्थी शब्द सांगायचे आहेत. गैरहजर, गैरहजर, हजर. उंच, उंच, भुतका, ठेंगणा. ओके. भरभर, 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 हळूहळू. व्हेरी गुड. अदृश्य, 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 दृश्य. येस. उशिरा, 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 लवकर. येस, गुड. ओके. इथे तुम्हाला अलंकाराची उदाहरणं दिली आहेत. आपण अलंकार शिकलेलो आहोत. ओके. तरी पुन्हा एकदा समजून घ्या. बघा, अलंकारात बघा, उदाहरण बघा. हा आंबा साखरेसारखा गोड आहे. उपमेय म्हणजे ज्याला उपमा दिली जाते तो. इथे आहे आंबा. ओके. ज्या वस्तूला उपमा देतात तो. उपमान ज्या वस्तूची उपमा दिली जाते तिला उपमान म्हणतात. म्हणजे साखर, साखरेसारखा. आणि साम्यवाचक शब्द कोणता आला इथे? सारखा. ओके. समान धर्म आहे गोडी, गोड, गोडी. ओके. चला, मग आता इथे सांगा मला, सावळाचा रंग तुझ्या पावसाळी नभावरी. उपमेय काय आहे? उपमेय काय आहे त्या अलंकारात ज्याला उपमा दिली आहे तो कोण? सावळा रंग. उपमेय, सॉरी, उपमेय सावळा रंग. उपमान, उपमान काय आहे? पावसाळी नभ, पावसाळी नभ. प्रस्तुत वाक्यातील समान धर्म कोणत्या शब्दामुळे आपल्याला हे समान धर्म, साम्यवाचक शब्द, सॉरी, समान धर्म काय आहे इथे? सांगा, समान धर्म कोणता आहे?
उपमेय आहे ना, सावळा रंग. रंग, रंग या शब्दाची आपण तुलना करतोय ना. सारखेपणा कोणता आहे? रंग या शब्दाचा सारखेपणा आलाय ना दोन्ही शब्दात. पावसाळी नभाचा रंग आणि सावळा ही रंगच. ओके. साम्यवाचक शब्द कोणता आहे इथे? साम्यवाचक शब्द सारखेपणा दाखवण्यासाठी कोणत्या शब्दाचा वापर केला इथे? परी. परी. येस. ओके. आपण अव्यय पण शिकलोय. उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, क्रिया विशेषण अव्यय. ओके. चला, आता इथे शब्द दिलेला आहे. अव्ययाचा प्रकार सांगा. सतीश वारंवार आजारी पडतो. वारंवार कोणत्या प्रकारचा अव्यय आहे? वारंवार. Yes. रस्त्यावर वाहनांची दुतर्फा गर्दी होती. वर, रस्त्यावर शब्दाला जोडून आलेलं शब्दयोगी अव्यय. आई सकाळी लवकर उठली कारण तिला आज गावी जायचे होते. दोन वाक्यांना जोडणार कारण उभयान्वयी अव्यय. व्हेरी गुड. आज सगळ्यांच्या लक्षात राहिले आता ना. शाब्बास, तू खूप छान खेळलास. काय म्हणायचं? उद्गारवाचक चिन्ह असेल तर त्या अव्ययाला केवल प्रयोगी अव्यय. व्हेरी गुड. येस. ओके. इथे तुम्हाला क्रियाविशेषण अव्यय सांगायचे आहेत मला. सनबर्ड्स फुलाच्या पाकळीवर आरामात बसतात. सनबर्ड्स फुलाच्या पाकळीवर आरामात बसतात. क्रियाविशेषण अव्यय कोणता आहे ते सांगा. ओके. सॉरी, अव्यय नाही, क्रियाविशेषणे. क्रियाविशेषणे सांगा इथे. म्हणजे क्रियेच्या बद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणारा. आरामात. बहिणाबाईंनी सुगरणीच्या चोचीचं अचूक वर्णन केलं. बहिणाबाईंनी सुगरणीच्या चोचीचं अचूक वर्णन केलं. कसं वर्णन केलं? अचूक. अचूक हा क्रियाविशेषण आहे. व्हेरी गुड. तुम्ही पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण करा. तुम्ही पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण करा. कसे निरीक्षण करा? बारकाईने. व्हेरी गुड. घार आपली शिकार घट्ट पकडते. घार आपली शिकार घट्ट पकडते. घट्ट. येस. गुड. आता तुम्हाला एक दोन चित्र दिले असतील तर तुम्ही त्याला काय विशेषण द्याल? एक गुलाब आहे आणि एक मोर आहे. कोणती विशेषण द्याल तुम्ही? गुलाबासाठी काय लिहाल विशेषण सांगा मला? सुंदर, लाल. सुंदर. गुड. आणि मोरासाठी? सुंदर. येस. गुलाबासाठी सुगंधी सुद्धा. मोरासाठी
छान, मोहक. ओके, चला इथे छान म्हणी लिहिल्यात आपल्याला. पूर्ण करा. मूर्ती लहान पण हँड करा. चला हँड करा. तेजल. कीर्ती महान. कीर्ती महान. शीतावरून टिंबटिंब. शीतावरून टिंबटिंब. दीपिका. शीतावरून भाताची परीक्षा. येस. सुंठी वाचून टिंबटिंब. सुंठी वाचून टिंबटिंब. वैष्णवी. सुंठी वाचून खोकला गेला. येस. डॅश डॅश सोंगे फार. डॅश डॅश सोंगे फार. दीपिका. रात्र थोडी सोंगे फार. डॅश डॅश खळखळाट फार. डॅश डॅश खळखळाट फार. वैष्णवी. उथळ पाण्याला खळखळाट फार. येस. येतंय त्याने हँड रेस करा. दोघांचे भांडण टिंबटिंब. दोघांचे भांडण टिंबटिंब. आयुष. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. येस. टिंबटिंब 1,15,00,000ची. टिंबटिंब 1,15,00,000ची. चला ऍड्रेस करा ज्यांना येतंय. वैष्णवी. झाकली मूठ 1,15,00,000ची. येस. डॅश डॅश चुली. डॅश डॅश चुली. ओम. घरोघरी मातीच्या चुली. येस. टिंबटिंब आंबट. टिंबटिंब आंबट. आयुष. कोल्ह्याला द्राक्ष आंबट. येस. अंथरूण पाहून टिंबटिंब. अंथरूण पाहून टिंबटिंब. आदिती. अंथरूण पाहून पाय पसरावे. येस. नेक्स्ट. इकडे आड डॅश डॅश. इकडे आड डॅश डॅश. प्रथमेश. इकडे आड तिकडे विहीर. येस. डॅश डॅश तळे साचे. डॅश डॅश तळे साचे. जय. टिंबे टिंबे टळे साचे. थेंबे थेंबे तळे साचे. येस. त्यानंतर डॅश डॅश उपाशी. डॅश डॅश उपाशी. आदिती. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. येस. डॅश डॅश आरसा कशाला. डॅश डॅश आरसा कशाला. दीपिका. हातच्या काकणाला आरसा कशाला. येस. व्हेरी गुड.
ओके. इथे वाक्प्रचारांचा अर्थ सांगा. त्राण न उरणे. तुमच्या समोर ऑप्शन्स आहेत. त्राण न उरणे. ऑप्शन्स आर इन फ्रंट ऑफ यू. नंबर लिहू शकता फक्त ऑप्शन्स. सॉरी. त्राण न उरणे. थर्ड. येस. ताकद न उरणे. त्यानंतर जगाचा निरोप घेणे. जगाचा निरोप घेणे. फक्त ऑप्शन लिहा. येस. जग कायमचे सोडून जाणे. विरुद्धार्थी शब्द लिहा. तरुण. तरुण. म्हातारा. वृद्ध. येस. कुरूप. कुरूप. सुंदर. शिखर. शिखर. शिखर म्हणजे टोक. मग खाली आपण पायथा म्हणतो. गडाचं शिखर, गडाचा पाय. ओके. त्यानंतर अलीकडे. पलीकडे. येस. ओके. इथे काही शब्द दिलेत. तुम्ही ते कोणता अव्यय आहे ते सांगा. क्रियाविशेषण अव्ययासाठी 1 नंबर लिहा. शब्दयोगीसाठी 2 लिहा. उभयान्वयीसाठी 3 लिहा. आणि केवल प्रयोगासाठी 4 लिहा. ओके. आणि 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 उभयान्वयी अव्यय. जाण्यापूर्वी. जाण्यापूर्वी. 2 शब्दयोगी, कारण जोडून शब्दाला जोडून आलेला आहे. वा. वा. केवल प्रयोगी. येस. रोज. रोज. क्रियाविशेषण. येस. उतरल्यावर. उतरल्यावर. शब्दयोगी. परंतु. परंतु उभयान्वयी 2 वाक्यांना जोडणारे. उशिरा. उशिरा. क्रियाविशेषण. त्याप्रमाणे. त्याप्रमाणे शब्दयोगी. पण. पण केवल प्रयोगी. अबब. अबब. सॉरी, पण उभयान्वयी, अबब केवल प्रयोगी. किंवा. किंवा उभयान्वयी. येस. अरे रे. अरे रे. केवल प्रयोगी. लवकर. लवकर. क्रियाविशेषण. नाही, लवकर शब्दयोगी नाही येणार, क्रियाविशेषण येणार. ओके.
Let's see what's the fifth standard book is having. डू नॉट गो थिंक लाईक दॅट की हा फिफ्थ स्टँडर्डच्या बुक मधलं घेतलं आणि आमच्या बुक मधलं नाही घेतलं. ग्रामर आहे, सगळे आपण सेम ग्रामर शिकतोय आणि तुम्ही क्वेश्चन्स वरना तुम्हाला कळालंच असेल की कशा प्रकारे फिफ्थ स्टँडर्डची मुलं पण सेव्हन्थ स्टँडर्डचे आन्सर्स देऊ शकतात. कारण दिस ऑल इज ग्रामर अँड वी हॅव लर्न ऑल ऑफ द टॉपिक्स. ओके. ओके. इथे क्रियापदे सांगा. समीरने पुरणपोळी खाल्ली. क्रियापद सांगा. समीरने पुरणपोळी खाल्ली. शब्दांचे प्रकार आपण शिकलेलो आहोत. खाल्ली. येस. शाळा सुरू झाली. शाळा सुरू झाली. झाली. मुलींनी टाळ्या वाजवल्या. मुलींनी टाळ्या वाजवल्या. वाजवल्या. येस. शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले. शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले. विचारले. चॅट बॉक्स मध्ये लिहा. रमेशने अभ्यास केला. रमेशने अभ्यास केला. केला. वैष्णवी सुंदर गाते. वैष्णवी सुंदर गाते. गाते. येस. आता इथे क्रियापद वापरून तुम्हाला वाक्य पूर्ण करायची आहेत. बघा कंसात क्रियापदे दिलेली आहेत. तिचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात टिंबटिंब. तिचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. येस. एखादे संकट आल्यावर मुंग्या एकमेकींना सावध टिंबटिंब. ऑप्शन्स बघू शकता तुम्ही. करतात. त्याने घर टिंबटिंब व तो रामटेकच्या जंगलात भटकू टिंबटिंब. त्याने घर सोडले व तो रामटेकच्या जंगलात भटकू लागला. ओके. ओके. Okay, so that's enough for today. We are going to stop over here. Okay. आज आपण इथेच थांबूया. जेवढा ग्रामर आपल्याला रिवाइज करता येणार होता तेवढा आपण केलेला आहे. So any doubts anyone has? Any doubts? Okay. Okay. So those who are having the exams, all the best all of you for your tomorrow's paper. And yes, you can leave the class. Bye bye. Bye, teacher. Bye, teacher. Bye, Bye, ma'am. teacher. Bye. Bye, bye, teacher. Bye. Bye, bye, teacher. आगो चलो. Yes, bye.